तासही उलटले नाहीयेत तोवर एनडीए गटातील खतखत चौघाट्यावर आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला केंद्रीय राज्यमंत्रीपद देऊन दुजाभाव करण्यात आला। आमच्या शिवसेनेचा स्ट्राइक रेट पाहता आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद द्यायला हवं होतं असं म्हणत मावळचे खासदार श्रीरंग बारणेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे। एनडीए मधील इतर घटक पक्षांचे एक खासदार निवडून आलेत, मात्र त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं गेलं। मग शिवसेनेबाबत भाजपनं हा दुजाभाव का केला असं होतं तर मग कुटुंबियांविरोधात जाऊन महायुतीमध्ये आलेल्या अजित पवारांनाही एक मंत्रिपद द्यायला हवं होतं। तसंच भाजपनं साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंनाही मंत्रिपद द्यायला हवं होतं असं म्हणत बारणेंनी सगळी खतखत बोलून दाखवली। या शपथविधीमध्ये शिवसेना पक्षाला आम्ही अपेक्षा करत होतो की शिवसेना पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, परंतु ज्या पक्षाचा एक खासदार निवडून आला त्या पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं। परंतु केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाने खरं तर कॅबिनेट मंत्रिपद द्यायला पाहिजे ही आमची अपेक्षा होती। सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून शिवसेना पक्षाचे 7 खासदार आले, 5 खासदार चिराग पासवानचे आमच्या नंतर आले, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आणि शिवसेनेला खरं तर राज्यमंत्रीपद देण्यात आलं। हा कुठेतरी मला तरी व्यक्तिशः असं वाटतं की हा दुजाभाव शिवसेनेच्या बाबतीमध्ये होतोय।